तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती असेल मी आजारी होतो, तर मला डायरेक्ट यांनी दवाखान्यातनं नेऊन डायरेक्ट कर्नाटकला उचलून आणलेलं. त्याच्यात बदाम शेक पीत होतो, तुम्हाला दिसतच असून हे बघा. मग काय बाकी सगळी कॉफी पीत होती. कॉफी पिता म्हणलं आता गाडीला CNG पाजू. मग काय इथं CNGचा पंप अख्खा पंपच CNGचा होता बाबा. कारण की इथं CNG तयार होतोय. मग काय वशिला बिशाला न लावता डायरेक्ट त्यांना म्हणलं घ्या आपली गाडी लवकर लावून काहीतरी करून. मग काय त्यांना म्हणलं घ्या लवकर गाडी लावून आता ना आमच्या गाडीला CNG पाजून टाका तुम्ही. मग काय त्यांनी घेतली आपली गाडी पुढं. मग काय त्यांनी बारक्या बाळगत आपल्या गाडीला डायरेक्ट पाईप लावून डायरेक्ट CNG भरायला सुरुवात केली म्हणजे पाजायला. मग काय CNG भरला आणि रात्रीचा प्रवास करून डायरेक्ट आम्ही पोहोचलो सकाळच्या बारी डायरेक्ट होका या गावात. तसे गाव खूप सुंदर होतं. मग काय चला म्हणलं आता आतमध्ये घर बघू चला. मग काय टाकलेला हात फिरून डायरेक्ट त्यांच्या घरापाशी पोचलो. का घर लय भारी होतं बघा, झाडं बिडं चांगली. हो काही माकडं बी आलं भाऊ, दरवेळी जिथं जाईन तिथं माकडं भेटा येतात आपल्याला बघा. फॅन लोक आहेत आपले. हो का इथं पार डिप्रेशनमध्ये गेलं तर तंगडं बिंगडं टाकून. तुम्हाला हे दिसतंय का? हो का हो हात बीत टाकलाय तुम्हाला, थांबा दाखवतो. हो का दिसला का? त्योच लक्ष द्या त्याच्याकडं, नाही तर माणसानं ते असंच काहीतरी. चला तुम्हाला गाव दाखवतो. चला तुम्हाला यांचं छोटंसं सुंदर असं गाव दाखवतो. हो का दिसतंय गाव तुम्हाला? सकाळच्या बारे आलतो म्हणजे दुपार झालती बरं आम्हाला यायला. हा बघा गाव बारे आहे ना, कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मग काय आलं सरशी म्हणलं जाऊ कुठंतरी फिराय. मग काय डिक्कीत बसून थोडासा प्रवास करत आम्ही डायरेक्ट पोचलो कुठं माहिती आहे का? चला की दाखवतो. हो काय कामाने विमान होती असली बघा. हो काय ते कुठलं गाव होतं ते काय मला माहिती नाही, पण तिथनं डायरेक्ट परत दुसऱ्या कामाने पशी पोचलो. हो काय ती दुसरी कामांमध्ये हो काही तिथनं आत गेलो आम्हाला. हो काय असं काहीतरी दिसलं बाबा. हो काय एवढी मोठी घर होते ना, बिल्डिंग एकत काम होते का काय माहीत. करायला खोल्या होत्या वाटतं तिथं. मग काय ती सरदार लोकांचं होतं काहीतरी मंदिर बिंदिर, ती काय मला माहिती नाही. मी फक्त फिरायचे काम करत होतो. कुठलेच ठिकाणं कुठले ते काय मला माहिती नव्हतं. पण त्यांनी टोप्या बिप्या बांधूनच आतमध्ये पाया पाडायला लावलेलं बाबा. तिथे लिहिलं साफ फोन देखना नाही, शूटिंग निकालना नाही. मग काय दर्शन घेऊन आलो होते डायरेक्ट पुढच्या ह्याच्यापाशी आलो काही पार्क. तसं भारी होतं, पण तिथं लिहिलं पार्क मी स्वच्छता रखे, पण कोणीच ठेवली नव्हती. बघा कचरा बिचरा दिसतोय का तुम्हाला? मग काय ती झालं पुढे एक स्विमिंग पूल होतं, म्हणजे ती जरा तलाव बिलाव होता, पण तिथं आम्हाला पाहूनच दिलं नाही. तिथं फक्त त्यांच्या जातीतल्या माणसांना पावायला देत होती. मग काय टोपी कसा दिसतो ते कमेंटमध्ये सांगा बाबा. मग काय त्यांची टोपी त्यांना माघारी दिली, म्हणली नको घालायला. चला म्हटलं आता हे मंदिरं बघून झालेली. तसं बी लई रात्र झालती, म्हणजे दिवस मावळा आलताच. चला म्हटलं आता डिक्कीत बसून परत जाऊ कुठंतरी. मग काय बघा रात्र झालती तशी बी. मग डायरेक्ट दुसऱ्या गावात आलो. ती बी काय माहिती आहे का मुक्काम कराय. गाव छोटंच होतं, ती बी लई भारी होतं. बघा रात्र झालती. मग काय तिथे एक मुक्काम करून सकाळच्या बारी डायरेक्ट निघा म्हणलं आता कुठंतरी जाऊ फिरायला परत एकदा. मग काय पप्पांना म्हणलं घ्या लवकर गाडी वळवून. मग काय हे बघा थोडी गाडी पुढे घेतली आणि रिवर्स घेऊन डायरेक्ट गरक्याच बिंगावली नाही, रिवर्स घेऊन वळावली. मग काय तिथनं जवळच एक पेट्रोल पंप होतं, म्हणजे तिथं CNG बी होता. सगळ्यांना उतरवले सकाळच्या बारी आणि म्हणलं घ्या आता CNG भरून. मग काय काल जसा प्रवास करत आपण कुठंतरी गेलतो ना, तसं आम्ही ह्या ठिकाणी आलतो. मग काय तिथं बघण्याच्या आधी खाली जरा बारकी छोटी फार ठिकाणं होती, तिथं जावं म्हणलं. मग काय काही बैलाचा काय विषय होता काय माहीत. मग काय ती बैल राहू द्या म्हणलं, चला आता पुढं काहीतरी बघत बसू. हो काय हीच ती बैल, ती खोटा बेटा काहीतरी होतं बाबा तिथं. त्याला राहू द्या म्हणलं, चला आपलं पुढं आता. मग काय हत्तीचा काय विषय काय माहीत, चालाय बघते पण एकाच ठिकाणी खोटी चांगली ठोकू घेतलेली दिसते, व्यसन बांधलेले दिसते हत्तीला. मग काय ते हत्ती बी राहू द्या म्हणलं. हो काय बैलांचा काय विषय काय माहीत, बांधकाम चाललेलं बैलांचं, म्हणजे त्यांना बनत होती हो मूर्त्या बिरत्या. यांना काय माहीत लागा काय होती. आम्ही आल्यावशी अशी जाळ्या फिळ्या ठोकून करते का मूर्त्या बिरत्या आतमध्ये ठेवल्या. त्यांना काय घरी नेणार होतं काय आम्ही डिकेट टाकून, आधीच डिकेट जागा नव्हती. मग काय त्या मूर्त्या बिरत्या बघत होतो, पण नीट दिसल्याच नाही त्या जाळीमुळं. पुढं आलं बघतो इथं काय. चला तुम्हाला दाखवतो पुढंच राहतो मी, लय काय करता. हो का इथं म्हणजे इथं नाही अजून पुढे, चला दाखवतो. ते आधी इकडं हत्ती बघा हत्ती. हो का त्याच्या मागं माणसं बांधलेली, त्याच्यामुळे त्याला चालता येत नव्हतं पटपाटा पुढं. मग काय हो का इथंच मांड्या कापून घेत होती. आता त्यांचा इतिहास काय आपल्याला माहिती नाही, त्यांचा इतिहास त्यांनाच माहिती असं. हो का ह्यो बी मांडे कापून घेत होता आणि तो काही औषध बिषध लावते वाटतं तिथं. त्यांचं राहू द्या म्हणलं. मग काय चला आता दुसरीकडे जाऊ. मग काय काल जिथं माकडं बघितली का नाही आपण, जी डिप्रेशनमध्ये माकडं गेली ती, त्याच गावात आम्ही परत आलतो. हो का हीच ते गाव आठवतंय का? टाकलेला हात कसा फिरवतोय मी, दिसतोय का तुम्हाला? तसा मी काळा दिसतोय का वरात इतकं मी कमेंटमध्ये सांगा. मग काय सकाळच्या पारी चला म्हणलं आता आपल्या गावाला जाऊ.
लय झालं फिरलं म्हणलं, मग काय टाकलेला हात फिरत परत आपला चला म्हणलं. आता काय आहे, मग काय मी पोचलो होतो इथं बारक्या पोरांचं चाललेलं आपलं भांडणं करणं म्हणजे धिंगाणा घालणं. मग काय आम्ही इथं आलतो पण बाया काय तिथनं निघाणाच राव लवकर. शेवटी आले बाबा. मग काय चला म्हणलं आता आपल्या प्रवासाला लागतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तुम्ही आहे ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. आणि आता बाय बाय. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगला.